जगण्याचे देवा लाभो ऐसे बळ, दुर्गुणाचा वळ पहावेना. जगण्याचे देवा लाभो ऐसे बळ, दुर्गुणाचा बळ पहावेना. सद्गुणाची देवा वाढो ऐसी कळ. हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू अवर चॅनल. सो हा व्लॉग आम्ही खूप लेट चालू केला आहे. फाल्गुनी मस्त जेवण आमचं आवरून आली आहे आणि मी आता आंघोळ केली. थोडीशी राहिलेली आहे प्रिपरेशन. सो काल रात्री खूप लेट झालं. हे लोक पण वरातीसोबत गेले. 5:30 वाजता आलो आहे. खूप म्हणजे आम्ही लेटच उठलो. जास्त नाही तरी पण ही लवकर उठली. 8-8:30 वाजता उठून गेली आहे ना. मला ते शुद्ध पण नाही आहे, कारण की 5:30 वाजता आलो आणि झोपता झोपता मग परत 15-20 मिनटं तसेच गेले आणि कधी झोपलो पत्ताच नाही. तरी पण मी वेळोवेळी, जशी तुमची इच्छा आहे की सगळे ब्लॉग तुम्ही कंटिन्यू बघायची इच्छा असते, मी कंटिन्यू टाकत असतो. आणि 2-2 ब्लॉग टाकायचं म्हटल्यावर अजून थोडंसं हे आहे. पण ठीक आहे, तुम्हाला आहे ना. आणि तुम्ही खूप खूप म्हणजे चिवताईंच्या लग्नासाठी खूप सारं प्रेम दिलेलं आहे. इनफॅक्ट आम्ही सुद्धा काल रात्री बिलकुल शूट करताना आलं, पण सगळे रडत होते. हो, सगळे लहानांपासून जे नाही रडणारे पण रडले, सगळे रडले. बिकॉज चिवताईंचं तसं होतच आहेच. म्हणजे चिव बोलतात नाही, टॉप चेरी काय, चेरी ऑन टॉप, तसं चिव होती आमच्या घरातली आहे, म्हणजे अजून सुद्धा. पण तिकडे गेली आहे. पण आता 3 दिवसाची 4 दिवसाची आम्ही सगळेजण म्हणजे सुना सगळे नेहमी बोलतो आता सुद्धा की त्या एवढे म्हणजे कामांमध्ये फास्ट होत्या की त्यांना तिथे गेल्यावर बिलकुल काही डिफिकल्ट होणार नाही आहे, अजिबात होणार नाही. बिकॉज म्हणजे त्यांना 50 माणसांचं जेवण घालायला सांगितलं ते सुद्धा त्या करू शकतात. आणि प्रेझन्स ऑफ माइंड अमेझिंग होतं. खूप कमी एजपासून त्यांनी ॲक्च्युअली काम शिकले, करायला लागले आहेत. सो त्यांच्याकडे बघून मला नेहमी असं वाटतं की मी ज्ञानाला सुद्धा त्यांनी जे म्हणजे नानींनी त्यांना व्हॅल्यूज दिलेत की घरात कसं हेल्प करायचं, थोडंफार कधीच नाही कोण काय बोललं ना, झोपलेलं तरी असलं कोण बोललं ना की मला म्हणजे वॉटरमेलन कापून दे, मला हे दे, लिंबू सरबत दे, लगेच. आम्ही सुद्धा एवढी म्हणजे 5 वर्ष त्यांना माहिती होतं माझं लग्न झालं, मला भूक लागते. तेव्हा इथे घर नव्हतं आमचं तेव्हा गावातलं, तर त्या मला नक्की आवर्जून वरती बोलवायच्या कामांमध्ये. चला वरती वहिनी पटकन खाऊन घ्या, काहीतरी खाऊन घ्या आणि मग तुम्हाला काय करायचं ते करा, कारण मला टाईम टू टाईम खायला लागतं हे त्यांना माहिती होतं. सो खूप अशा छोट्या छोट्या गोष्टींची त्या काळजी घ्यायच्या. आणि मग इथे नक्की झाल्यावर आम्हाला त्यांची खूप आठवण येईल. आज सुद्धा किचनमध्ये गेल्यावरती असं आठवण आली, अरे चिवताई, बिकॉज आम्ही कुठे अडकलो की चिवताई असं होतं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे कसं होतं, एवढ्या दिवसाची मजा, पण जशी सकाळ आज उजडली ना, सकाळ पूर्ण शांत आहे आमच्या घरात, सगळी शांत आहे. म्हणजे इव्हन पब्लिक पण शांत आहे. चिवताईला आवाज द्यायचं समोरून, मेरे सामने वाली खिडकी में कोण राहतं तर चिवताई राहते. सो ठीक आहे, आज आहे गोंधळ. मयूर आणि कोणतरी जाणार आहे चिवताईला आणायला आणि गोंधळ आहेत. तोपर्यंत आम्ही चाललो तर गोंधळ, आमच्याकडे गोंधळाला बकरा द्यावा लागतो मान म्हणून. सो आम्ही तो बकरा आणायला चाललेलो होतो आणि बाकीची रुटीन घरातली जी चालू आहे ती चालूच आहे. चला. मेरे सामने वाली खिड़की में देखो कौन रहता है, नानी रहती है. और ये देखो इधर जागू आय कर. ओय ओय अरे ही अजून आंघोळ नाही केली, हिला काय वाटतं की नाही. नानी, आज मेरे सामने वाली खिडकी में हमारी चिवताई नहीं है, नानी है. आणि अशाच सगळ्या गोष्टी आम्ही मिस करत असतो. चिवताईच्या प्रत्येक गोष्टी छोट्या छोट्या आम्हाला खूप मॅटर करतात. आणि सगळ्या भावांना, सगळ्या टोटल म्हणजे आम्ही 8 जण आहोत. 8 भावांना आम्ही असं कधी म्हणजे आमची फॅमिली अशी आहे की कधी आम्ही अशी चुलत भाऊ आणि सख्या भाऊ असे कधीच मांडले नाही. आमची सगळ्यांची वेगवेगळे रिलेशन आहेत, प्रत्येकाचे. आता हे दोघे इथे आमचे थांबलेले आहेत बिना आंघोळीचे. आम्ही बकरा आणायला चाललेलो आहोत. आणि हा पण शेठ पण आमचे आहेत आज. आणि सचिन शेठ आज स्वतः मला सहकार्य करणार आहेत एक छोटीशी पार्टी देण्याचे. चला चला. पण बोला सका तिथं दुपारी आलेला. आम्ही
आपण शिकारीला, बकरा शिकारीला. या गाडीत होतं बकरा टाकून आणणार आहोत आणि 4 बकऱ्या आम्ही चाललो होतो. 5 रुपये किलो. त्यातले 2 कट झालेत बकरे, 2 कट व्हायचे आहेत आणि एक आता घेऊन चाललो. राईट? नो कमेंट्स. नो कमेंट्स बोलतात. आणि आताच नवीन दाम्पत्य आमचं लवकरच तुम्हाला बघायला भेटणार आहे. पप्पू नाही, पप्पू लास्ट आहे. वैभव आहे आमचं दाम्पत्य. खाली काय आहे त्याच्या? खाली काय झालं? केस आहेत का? कुठं? केस आहे, केस पॅची आहे, पॅची केस आहेत. विंचरली नाही त्यांनी, विंचरली नाही नीट. किलो होईल बघ वजन उचला अंदाजे. कावळा आहे रे. का वजन? किती? लय फालतू पोर आहे रे. याचं लक्ष कुठं? घेतला. आणि नवरी आली आमची आणि ह्या बायकांनी अजून तयारी केली नाही. वेलकम टू द दुर्गे फॅमिली. या नमस्कार. चला थांब आगे. गेट आडवायचा का? राहू द्या. मग तू कुणाच्या साईडने आज? तिकडे आहे ना? तिकडे आहे का? अरे आपण राहिलो विचारायचं सकाळी. मिसल भेटली असते आपल्याला. हा, इच्छा आपली पनवेलला जायची झालेली आमची. चला बहिणी घेऊ. हा बाजूला बस झाली आहे आरती. आ जाओ चलो. नाही पाण्याचे पण हे काढता ना बहिणी? ताई पाण्याची पण काढ. भाई किती माझ्या नंतर तर तुमचे लग्न झाले आहेत. हा, माझा आधी झालाय. वेलकम. टाळ्या वाजवा रे सगळ्यांनी. जावय डायरेक्ट वर काय इथं बसते काय? 0 भाई द्या.
लेडीज फर्स्ट आहे 1500 भेटतात महिन्याला. हो बरोबर आहे 1500. बालू तेल टाक. आणि याला किती एकदम घ्या चला घ्या. ए गप्प बस सगळ्यांनी. घे जोर बाई घे माईक नाही तर जोरावर घे. मंगळसूत्राच्या 2 वाट्या सासर आणि माहेर. पुन्हा गावांचं नाव घेते मी भरल्या माहेरात. चालेल. ओके गुड गर्ल. हे मग तुला बरोबर आहे. नवीन आहे चुकली म्हणजे तुम्ही घ्या बघू एक एक नाव आता घ्याल का. हा जावयांचा संसार रूपी सागरात पती पत्नीची नौका तेजलचे नाव घेतो सर्वजण ऐक. बस गुड बघ. नवीन आहे पहिलाच आहे नाव समजून घ्या. हा कॉमेडी पाहिजे तिला. हा नवरीला आमच्या कॉमेडी एक पवाडा घ्या. ते ऐकतील का? ऐकतील लक्ष कोंबड्यांच्या आहे ना. ए ऐका रे इकडे. कॉमेडी ऐकावं का? मस्त तू ऐकत आईनाचे बायको मिळाली मेड इन चायना. क्षणभर हे थांबले हरवले हे मन रे. क्षणभर हे थांबले हरवले हे मन रे. अभि फाल्गुनी तुमच्यामुळेच बनले अभुनी. अभि फाल्गुनी तुमच्यामुळेच बनले अभुनी.